श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 9. सिद्धयोगी श्री गुरुचरित्र महात्मा सांगत होते. ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन करून विचारले, महाराज, श्रीपाद यती कौरवपुरात असताना पुढे काय झाले? नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्धांनी श्री गुरुचरित्र सांगावयास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रीपाद यती कौरवपुरात असताना एक धोबी त्यांची मनोभावे सेवा करीत असे. श्रीपादती नित्यनेमाने गंगेवर येऊन स्नान करून संध्यावंदन करीत असत. त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी येत असे. कपडे धुवून झाले की तो श्रीपाद यतींना नमस्कार करीत असे. श्रीपाद यतींच्या त्रिकाळ स्नान संध्येच्या वेळी घडत असे. एक दिवस नित्यनेमाप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले असता त्यांनी विचारले, अरे रजगा, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. आता तू सुखाने राज्य कर. श्री गुरु श्रीपाद वल्लभ असे म्हणाले असता त्या धोब्याने आपल्या धोत्राच्या पदराला शकूनगाठ मारली. तो म्हणाला, श्री गुरु हेच साक्षात संकल्पाची मूर्ती आहेत. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली. त्याने श्रीपाद यतींची अनन्यभावाने सेवा सुरू केली. तो नित्यनेमाने श्रीपादांच्या मठात येत असे. त्यांना लांबूनच वंदन करत असे. ही सगळी कामे तो अगदी मनापासून श्री गुरूंची सेवा म्हणून भक्तिभावाने करीत असे. असे कित्येक दिवस. एकदा वसंत ऋतू वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पाहिले. एक म्लेच्छ राजा आपल्या स्त्रियासमवेत नावेत बसून जलविहार करीत होता. त्या राजस्त्रिया नटून थटून राजेश्वरात जलविहार करीत होत्या. त्यांची नौका शृंगारलेली होती. नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते. शृंगारलेले हत्ती, घोडे, दासदासी होत्या. ते सगळे ऐश्वर पाहून तो धोबी अगदी भारावून गेला. त्याच्या मनात आले, आपण जन्मात एकदाही असले भोगले नाही. माझे जिने पशु समान आहे. या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे. केवढे याचे हे ऐश्वर! हा किती सुखात आहे! याची पुण्याई केवढी असेल! याने कोणत्या देवाची आराधना केली असेल? त्या देवाच्या कृपेनेच हे सगळे वैभव याला मिळाले. मला मात्र जन्मभर काडी मात्र सुख नाही. माझं जीवन एखाद्या पशुसारखं आहे. त्या धोब्याच्या मनात असे अनेक प्रश्न होते. श्री गुरूंनी त्याच्या मनातील वासना ओळखली. त्यांनी त्याला विचारले, अरे, तू कशाचे चिंतन करीत आहेस? तो म्हणाला, हा राजा हे ऐश्वर भोगतो आहे. ते त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना. मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही. पण आता मला या सुखभोगाची इच्छा नाही. तुमची चरणसेवा मला बरी वाटते. पण आपण एकदा तरी असले ऐश्वर भोगावे असा विचार मनात येऊन गेला. त्यावर श्रीपाद यती म्हणाले, तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटत आहे. आता प्रथम इंद्रिये शमन करावीत, नाहीतर मन निर्मळ राहू शकत नाही. या वासना जन्मोजन्मी बाधक ठरत असतात. तेव्हा इंद्रायदी वासना शमवण्यासाठी तू म्लेच्छ कुळात जन्म घे व राज्याचा उपभोग घे. श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला, कृपासागरा, माझी उपेक्षा करू नका. तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुनर्दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त व्हावे. श्री गुरु श्रीपाद म्हणाले, तू वैदूर नगरात जन्म घेशील त्यावेळी मी तेथे येईन. तुझा अंतकाळ येईल तेव्हा तुझी माझी भेट होईल. तू चिंता करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. काही कार्यासाठी मी त्यावेळी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईल. श्री गुरूंनी असे आश्वासन दिले असता त्या रजकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. श्री गुरूंनी त्यांना विचारले, तुला या जन्मी राज्यभोग घ्यावायचा आहे की पुढील जन्मात? श्री गुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला, आता माझे उतार वय झाले आहे. लहानपणी किंवा तरुणपणी राज्यभोग घेणे ठरते. असे म्हणून श्रीपादांनी त्या रजकाला निरोप दिला. नंतर लवकरच रजकाला मृत्यू आला. रजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला त्या म्हणाले, मी कथा तुला नंतर सांगेन. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्रीपाद श्रीवल्लभ कौरवपुरात राहिल्यापासून त्या स्थानाचे महात्म्य अधिक वाढले. ते कौरवपूर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यावायचा असल्याने आश्विनी वद्य द्वादशी मघा नक्षत्र सिंह राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले. ते लौकिक दृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्मरूप देहाने त्याच ठिकाणी राहिले. ते स्थान सोडून गेले नाहीत. ते निर्गुण रूपात असल्याने कोणाला दिसत नाहीत, परंतु ते निर्मळ मनाचे भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात. हे सत्य आहे. या भूमंडळात कौरवपूर हे अत्यंत अद्भुत प्रभावशाली तीर्थक्षेत्र आहे. तेथे त्रयमूर्ती श्री दत्तात्रेयांचे वास्तव्य आहे असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात. अशा रीतीने श्री गुरु चरित्रमृतातील रजक वरप्रदान नावाचा अध्याय 9 समाप्त.